पकाराला उपाशी तर राहते का पोट सांगा. म्हणून कोळसा घेऊन चालले. मग चांगलं होत असेल. आता चांगलं होणं कसं पण पोट राहतंय का मला सांगा तुम्ही. स्वयंपाक तर करावंच लागते. सांगाल तुम्ही शेगडी घेऊन आलाय कोळशाची. आता सध्याला गॅसची परिस्थिती गॅस संकट जबरदस्त आहे. त्याच्यामुळं गॅस बी भेटणं झालं आहे. त्यामुळे असे कोळसा किंवा रॉकेलवर परत पूर्वीसारखे दिवस आलेले. किती लोकांचं कुटुंब आहे तुमचं आता एवढ्या कोळशाची शेगडीवरती त्यांची आमची जॉईंट फॅमिली तशी बघायला गेलं तर आमच्या घरात 6-7 जण राहतात सध्याला. गॅसचं बुकिंग करून 21 दिवसानंतर तो गॅस भेटणार आहे. तो पर्याय नाही. मग बुकिंग 6 दिवस झाले बुकिंग केलेली गॅसची, पण अजून काही आम्हाला गॅस भेटलेला नाही. त्यामुळं आता एक कोळसा घ्यायला आलेलो आहे. कोळशाच्या याच्यावर आता बघू ट्राय करून कसं काय होतंय ते. तर एवढे सगळ्या लोकांचं जेवण होईल का कोळशाची शेगडीवरती? आता पर्याय नाही ना त्याच्यासाठी. मग आता याच्यापूर्वी तर कधी आम्ही लाकड सरपण वगैरे लाकूड वगैरे याच्यावर केलेलं आहे स्वयंपाक, आणि कोळसा पहिल्यांदा वापर करतोय कोळशाचा. सरकारला काय विनंती असणार? सरकारला एकच विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही वा किंवा सर्वसामान्य जनतेचे जे दैनंदिन जीवनातल्या गरजा आहे त्या पूर्ण कराव्यात, एवढीच अपेक्षा राहील सरकारकडे. लोकांना गॅस पुरवठा कमी प्रमाणात आहे, मिळतच नाही. लाईन लागल्यात गॅसच्या, त्याच्यामुळे आमच्या धंद्यावर इफेक्ट झाला आहे. इथे मागणी वाढली कोळशाला, चुलीवर जेवण करायला लागले लोक. त्यामुळे कोळशाच्या रेटमध्ये 10 ते 15% वाढ झालेली आहे. कोळसा का वापरतात लोक? त्या कोळशाचं काय सांगणार? कोळशामुळे जेवण चांगलं होतं, जास्त धूर नाही होत. ताटला थोडासा धूर होतो, नंतर अग्नी तयार झाले की सर्व आयटम बनवले जातात. पूर्वी काय दर होता ना आता काय दर आहे कोळशाचा? पूर्वी 30-35 रुपये किलो होता, आता 40 ते 45 रुपये किलो प्रमाणे विकला जातो. तर साधारण तुमच्याकडे किती कोळसा उपलब्ध आहे? आणि आता आमच्याकडे 20 ते 25 दिवसाचा स्टॉक आहे सध्या, आणि आवक कमी आहे. त्याच्यामुळे आता आवक आल्यावर परत बघू आम्ही. आता चालले कोण लोक तुमच्याकडून कोळसा घेऊन जातात? आमच्या इकडं सर्व हॉटेल्सवाले येतात, स्नॅक्स सेंटरवाले येतात, पाणीपुरीवाले येतात, इत्यादी गिऱ्हाईक आणि घरगुती. कुठल्या कुठल्या प्रकारचा कोळसा आहे तुमच्याकडे? कोळसा 2 टाईपचा आहे, एक मोठा कोळसा, एक छोटा कोळसा. मोठा कोळसा असतो तो जास्त वेळ चालतो, छोटा कोळसा जो असतो तो थोडा वेळ कमी चालतो.